याच फडणवीसांच्या वक्तव्यावरती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलचा गौरवोद्गार पंडित जवाहरलाल नेहरूजींनी केला होता. त्या उद्गारामध्येच त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं दैवत आहे. ही भूमिका त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरूजींनी मांडली. सुरतेला लुटून पुण्याला आणायचं अशा पद्धतीचा खोटा इतिहास आम्ही केला. हा आम्ही नाही केलेला इतिहास. आज तर उलटा आहे. आता तो इतिहास नाही, आता तर साक्षात्कार आहे. पुण्याला आणि महाराष्ट्राला लुटून सुरतेला देणारी व्यवस्था आज महाराष्ट्रामध्ये बसलेली आहे. आणि म्हणून फेक नेरेटिव्ह बीजेपी आणि फडणवीसांनी टाकू नये हा एक आमचा त्यांना प्रेमाचा सल्ला आहे. महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे, महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे आणि या स्वाभिमानाशी प्रत्येक वेळी केली जाणारी ही जी छेडछाड आहे ही कोणत्याही शिवप्रेमीच्या मनाला यातना देणारी. आणि माननीय देवेंद्रजींच्या मी हे निदर्शनास आणून देऊ इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची दोनदा लूट केली होती. होय, दोनदा लूट केली होती. पण कदाचित माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना त्यांच्या गुजरातच्या बॉसेसना हे विधान रुचणार नाही असं वाटलं असावं. म्हणून कदाचित देवेंद्रजींचा हा नाईलाज झाला असावा.